u इंटू डीव्ही बाय डीएक्स, म्हणजे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, प्लसच्या ऐवजी मध्ये काय आहे इथं मायनस. ओके, आणि u इंटू डीव्ही बाय डीएक्स. ओके, मग आपल्याला डिवाइड बाय व्ही स्क्वेअर, तर तो डिवाइड बाय आहे ना, तो फक्त कधी कधी चुकून विसरतो आपला. ओके, मग बघा परत एकदा सांगते, v इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डीव्ही बाय डी एक्स डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. ओके, फॉर एक्झाम्पल, if we have given y is equal to x divided by e raised to x. ओके, हा न्यूमरेटर जो आहे त्याला काय कन्सिडर करायचं, u, डिनॉमिनेटर आहे त्याला v, आणि हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये या u आणि v च्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग डेरिव्हेटिव्ह असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, कॉन्स्टंट असतील म्हणजे u आहे असा असेल तर तसा घ्यायचा, डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला याचा आन्सर चेक करायला खूप इझी आहे. डिनॉमिनेटरला जिथं डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर असेल किंवा डिनॉमिनेटर असेल तिथं ते आन्सर करेक्ट असेल. ओके, म्हणजे तुम्हाला एखाद दुसरं ऑप्शन त्याच्यातलं कट होऊ शकतं. नेक्स्ट वन, फाइंड dy बाय dx if y is equal to e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1. थोडंसं लक्ष द्या, काही काही जणांनी स्वतः आधी सॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यामुळे लवकर लक्षात येईल नसेल तरीही लक्ष द्या. लेट, एक मिनिट, y is equal to e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1. ओके, मग दिलेलं फंक्शन लिहून घेतलं आपण, एक मिनिट कोणतं दोन मिनिट. e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1. Therefore, numerator means u. Okay, therefore, u is equal to e raised to x plus 1. Okay, and v is equal to e raised to x minus 1. Okay, हे तर कळलं, न्यूमरेटरला u कन्सिडर केला, डिनॉमिनेटरला v. Then we have to find dy by dx means what? Differentiate with रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता इथे कुठला रूल यूज करणार आहे आपण, कोशंट रूल, इन ब्रॅकेट कोशंट रूल. ओके, व्हॉट इज द कोशंट रूल? राइट हियर, dy बाय dx, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, रूल इज v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx डिवाइड बाय v स्क्वेअर. ओके, मग याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट करू u ची आणि v ची. ओके, इज इक्वल टू v ची व्हॅल्यू e रेस टू x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u ची व्हॅल्यू काय आहे, e रेस टू x प्लस 1. इथे काय करायचंय, फक्त लक्ष द्यायचंय, अगोदर v इंटू डी बाय डी एक्स आहे आणि मिडल साइन प्लसच्या ऐवजी काय इथं मायनस. ओके, इंटू v u इंटू डीव्ही बाय डी एक्स, u ची व्हॅल्यू काय आहे, e रेस टू x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v दॅट इज e रेस टू x मायनस 1. तर एवढी पूर्ण लाईन मला हे करायला हे होईल म्हणून मी इथंच डिवाइड बाय, ही लाईन डिवाइड साठी. ओके, v स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, e रेस टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर तुम्ही जर प्रोडक्ट रूलची व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल तर हे तुम्हाला लवकर लक्षात येईल लगेच. इज इक्वल टू, हा e रेस टू x मायनस 1 आहे असा. ओके, आता याचं डेरिव्हेटिव्ह आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x? याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, e रेस टू x, e raised to x, e raised to x, e रेस टू x प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0, 0. because 1 is constant and derivative of constant is 0. Therefore derivative of 1 is 0. इथे फक्त थोडंसं कन्फ्युजन होतं, ते फक्त लक्षात ठेवा. मायनस नेक्स्ट टर्म e रेस टू x प्लस 1 in bracket again e raised to x. Derivative of e raised to x is e raised to x minus 1 चा derivative 0. Okay, divide by e raised to
x minus 1 bracket square. Okay. Is equal to e raised to x minus 1 into e raised to x plus 0 is only e raised to x minus e raised to x plus 1 into e raised to x minus 0 e raised to x. आता या दोन्हींमध्ये हे मायनस साइन आहे ना, त्याच्या दोन्ही टर्म्स मध्ये म्हणजे लेफ्ट साइड आणि राइट साइड याच्यामध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला इथे एवढ्यात? e raised to x. e raised to x. हो, e raised to x. Okay. इथे जाऊ दुसऱ्या स्टेजला. e raised to x कॉमन घेऊयात आपण. e raised to x इन ब्रॅकेट लास्ट पेजला बघूयात आता आपण. e raised to x कॉमन घेतला म्हणजे हा ब्रॅकेट e raised to x minus 1 लाईनने दाखवलंय बघा आणि मायनस e raised to x plus 1 हे रिमेनिंग आहे. ओके. e raised to x minus 1 e raised to x minus 1 minus e raised to x plus 1. वेळच्या वेळी जॉईन होत चला रे, हे असं मधून. ओके. डिवाइड बाय e raised to x minus 1 bracket square. आता इथे e raised to x तर कॉमन आहे, तो बाहेरच राहू देत. ओके. आता इथं हे ब्रॅकेट ओपन करून घेऊ का, कारण दोन्हीच्या मध्ये मायनस साइन. e raised to x minus 1 हा आहे असा, पण इथं मायनस साइन असल्यामुळे या दोन्हीचे साइन काय होणार, चेंज. म्हणजेच काय होईल, मायनस e raised to x आणि प्लस 1 आहे त्याच्याऐवजी मायनस 1 डिवाइड बाय e raised to x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. देन इज इक्वल टू, आता इथं बघा हा e raised to x प्लस आहे हा. ओके. आणि हा मायनस, e raised to x कॅन्सल, प्लसला मायनस. ओके. e raised to x ब्रॅकेटच्या बाहेर असा असा आहे असा मायनस 1 इंटू मायनस 1 रिमेनिंग टर्म डिवाइड बाय e raised to x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग आपण इथे अल्जेब्राइक टर्म अगोदर लिहितो. इज इक्वल टू minus 1 is minus 2 e raised to x divided by e raised to x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. तर नेहमी स्क्वेअर येतो असं नाही, कधी कधी एखादं कॅन्सल होतं, पण इथे हा e raised to x आणि हा e raised to x कॅन्सल होत नाही, कारण इथे दोन्हीच्या मध्ये मायनस साइन आहे. e raised to x minus 1 आहे. फक्त e raised to x असला असता तर आपला आन्सर e raised to x ला e raised to x कॅन्सल झाला असता. ओके. तर जनरली याच्यामध्ये -2 असा आन्सर येतो. ओके. सो नाव फर्स्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस.
ओके, बघा फर्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करण्यानंतर पण बरेच जण जॉईन झाले, त्यांच्यासाठी परत एकदा एखादं एक्झाम्पल रिपीट केलं. नेक्स्ट, फाइंड dy by dx if y is equal to root x plus 1 divided by root x minus 1. Okay, so first let y is equal to root x plus 1 divided by root x minus 1. Okay, so what is the value of u here? इथे u ची व्हॅल्यू काय येईल? root x Root x plus plus 1. 1. root x plus 1. v root x minus 1. Okay, as here division of these two functions, therefore we have to use quotient rule. Okay, now differentiate with respect to x using quotient rule. तर आता फायनल एक्झाम मध्ये तुमच्याकडे रूल तयार पाहिजे, म्हणजे जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युले लिहून ठेवा नोटबुक मध्ये किंवा पेजेस वरती, कुठेही असेल त्याच्यावरतीच प्रोडक्ट रूल क्वोशंट रूल पण लिहून ठेवा. म्हणजे हा जो त्रास आहे, त्रास नाही आहे ऍक्च्युली हा, पण हा जो फॉर्म्युला लिहिण्याचा तुमचा वेळ आहे तो वाचून जाईल. ओके, मग फॉर्म्युला काय आपला? v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx. तर मॅक्झिमम टाइम काय होतं इथं, जो हा डिवाइड बाय व्ही स्क्वेअर आहे की नाही, हा मॅक्झिमम टाइम विसरतो. तर मी इथं ना तुम्हाला हॅश करून देतो, म्हणजे लक्षात ठेवा डिवाइड बाय व्ही स्क्वेअर लिहायचं. ओके, इज इक्वल टू v इंटू du बाय dx. व्हॅल्यू ऑफ v इज रूट एक्स मायनस 1. जनरली असे सेम सेम फंक्शन असतात, म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये कसं ई रेस टू एक्स होतं, तसं इथं पण रूट एक्स. तर असं जनरली सेम सेमच देतात, म्हणजे आन्सर तुमचं फास्ट येतं. ओके, नसेल तर पुढचं आणखीन आहे, मिडल साइन इज मायनस इंटू यू इंटू डीव्ही बाय डीएक्स. व्हॅल्यू ऑफ यू इज रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ v is root x minus 1 divided by denominator square or v square means root x minus 1 bracket square. ओके, इज इक्वल टू, आता आपण आधी एकच फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला, कोणता? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. 1 चं डेरिव्हेटिव्ह तर माहिती आहे, सो टेल मी व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स? 0. 1 divided by 2 root x. गुड, 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. 0 सांगितलं पण ते 1 चं डेरिव्हेटिव्ह सांगितलं. ओके, इज इक्वल टू, बऱ्याच जणांनी मला दिसलं स्टडी केलेला, कोणी नोटबुकचे फोटोज वगैरे पाठवले किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह केले. जर तुम्ही प्रोडक्ट रूल, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रोडक्ट रूल केला असेल तर UV च्या व्हॅल्यू पुट करणं हे लवकर जमतं. आणि फॉर्म्युला रूट एक्स मायनस 1 इंटू, so now we have to take derivative of these two terms, root x plus 1. What is the derivative of root x? 1 upon 2 root x. Okay, and plus 1 चं derivative 0 minus, हा मायनस थोडासा मोठा पडतो म्हणजे नंतर लक्षात राहील, root x plus 1. Then derivative of root x is again 1 upon 2 root x minus 1 minus 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. तर इथं हा मायनस 1 आहे ना, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचं राहतं, मग तो मायनस 1 लिहिता, मग तो कॉमन येत नाही, असं काही काही प्रॉब्लेम्स येतात. ओके, देन आता या दोन टर्म्स आहेत ना, मायनस, हे मोठं मायनस काढले, या दोन टर्म्स मध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला? 1 divided by 2 root x. 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. ओके, इज इक्वल टू, हे पेज खूप मोठं असतं पण खाली काय जात नाही माहितीच नाही. 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. ओके, मग कॉमन घेतलं, आता आपण लास्ट पेजला जाऊ. 1 अपॉन 2 रूट एक्स हा तर कॉमन गेला, म्हणजे इथलं काय राहिलं? रूट एक्स मायनस 1. ओके, एक एक लिहू आपण, रूट एक्स minus 1 bracket complete, middle sign is minus
last page. Again, this 1 upon 2 root x is common, means remaining is root x plus 1. Root x plus 1 bracket complete divide by denominator square. हे डायरेक्ट लिहिते मी आता किंवा मागे बघू शकता तेव्हा root x minus 1 bracket square. Now same हा 1 upon 2 root x आपला कॉमन आहे तो तसाच राहून देऊ. आता इथं root x minus 1 हा ब्रॅकेट ओपन केला तर इथं मायनस साइन आहे म्हणजे या दोन्हींचे साइन चेंज. तर हे जर नाही हे जर चुकलं ना तुमचं तर पुढचं आन्सर ही चुकतं. हे मायनस साइन चेंज करायचं. डिवाइड बाय root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता इथं काय कॅन्सल होतंय बरं? रूट एक्स. गुड. रूट एक्स आणि हा प्लस रूट एक्स ला मायनस रूट एक्स कॅन्सल. इथं काय राहिलं फक्त -1 तर मायनस मायनस प्लस आणि तो 2 होतो प्लस. तुम्हाला इथं ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे प्लस मायनस ला सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहे. इज इक्वल टू 1 अपॉन 2 root x into -1 is -2 divide by root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं मागच्या एक्झाम्पल मध्ये असं 2 कॅन्सल नव्हता होत पण इथं या 2 ला हा 2 कॅन्सल. ओके, मग इज इक्वल टू 1 आणि इकडे मायनस राहिले ना हे -1 डिवाइड बाय हा रूट एक्स तर ऑलरेडी डिनॉमिनेटरला आहे आणि हे रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पण डिनॉमिनेटर. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, तर नेहमी रूट एक्स किंवा या टाईपचे एक्झाम्पल्स विचारतात. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. 1 सेकंड हे जाऊ देत फक्त कारण ते क्लोज केलं तर नेक्स्ट पेज. ओके, नाव नेक्स्ट वन इज म्हणजे रूट एक्स झाला, ई रेस टू एक्स झाला, मग कधी कधी साइन कॉस्ट मध्ये पण विचारतात. तर त्याचं एक एक्झाम्पल घेऊ. लेट हे येईल तुम्हाला कारण साइन कॉस्टच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काही कन्फ्युजन नाही. हे फक्त कन्फ्युजन कुठे होतं? एक्स रेस टू एन, एक्स कॉन्स्टंट याचं डेरिव्हेटिव्ह घेताना थोडस कन्फ्युजन आहे. ओके, साइन एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स. ओके, देन व्हॅल्यू ऑफ यू is sin x and value of v is 1 plus cos x. Okay, then we have to differentiate with respect to x using product rule. Differentiate with respect to x using quotient rule. Okay, तर क्वोशंट रूल लिहायलाच पाहिजे असं काही नाही पण आपल्या प्रॅक्टिससाठी आपण म्हणजे तुम्हाला इथं कळेल ना आपण uv च्या व्हॅल्यू पुट करतो. dy बाय dx इज इक्वल टू v इंटू du बाय dx हा रूल समोर लिहून ठेवायचा म्हणजे फास्ट तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. एक्झाम सुरू होण्याच्या आधी नोटबुक वरती लिहून ठेवायचं. इज इक्वल टू रफ पाहिजे v स्क्वेअर. ओके, तर हा v स्क्वेअर खूप इम्पॉर्टंट आहे तो लक्षात ठेवा. इज इक्वल टू आता इथं व्हॅल्यू पुट करू. v ची व्हॅल्यू काय आपली 1 प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. डेरिव्हेटिव्ह ऑफ u ची व्हॅल्यू काय साइन एक्स मिडल साइन इज मायनस इंटू u इंटू dv बाय dx साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस एक्स डिवाइड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट
स्क्वेअर 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊयात आता इथं. 1 प्लस कॉस एक्स कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे असा, इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स? cos x. कॉस एक्स. गुड. मायनस साइन एक्स इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. हे मात्र विसरायचं नाही. ओके. प्लस कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह Minus sin x. मायनस साइन एक्स. ओके. तर हे मायनस पण लक्ष देऊन लिहायचं. डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे तर कॉमन वगैरे काही येत नाही. आधी काय करायला लागेल आता आपल्याला? मल्टिप्लिकेशन. ह्या कॉस एक्स ने या 1 ला पण मल्टिप्लाय करायचं आणि या कॉस एक्स ने कॉस एक्स ला पण मल्टिप्लाय करायचं. ओके. मग आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 1 प्लस कॉस एक्स ने कॉस एक्स ला 1 इंटू कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स इज कॉस स्क्वेअर एक्स. ओके. आता इथं हे मायनस आणि हे मायनस दोन्ही मिळून काय होईल? प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता इथं मात्र तुम्हाला थोडस फॉर्म्युला यूज करायला लागेल. कुठला? हा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किंवा कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. काय रे फॉर्म्युला? sin square x plus cos square x is equal to 1. गुड. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ओके. मग एखाद दुसरं असं एक्झाम्पल असू शकतं. मग इथं काय येईल बघा? कॉस एक्स प्लस 1 कॉस एक्स प्लस 1. हा 1 कुठला आला? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा. ओके. डिवाइड बाय 1 1 plus प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता इथं हा कॉस एक्स प्लस 1 आहे, म्हणजे मध्ये प्लस असल्यामुळे तुम्ही असंही लिहू शकता. हे 1 प्लस ए प्लस बी लिहा किंवा बी प्लस ए, तसं. डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता इथं सेम आहे की नाही? हे 1 प्लस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स. मग हा 1 प्लस कॉस एक्स आणि हा स्क्वेअर याच्यातली एक टर्म हे कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील? फक्त न्यूमरेटरला 1 डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स. ओके. तर हे थोडस वेगळं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता हे मी बोललो तर तुम्हाला ओके. 1 प्लस हा बोला. इथून जे आता ते मॅम स्क्रीनशॉट ते आम्ही ऑलरेडी लिहिले, डबल लिहिलं तर नाही चालणार ना? काय काय काय? तुम्ही जे आता शिकवता ना ते लिहिले मी ऑलरेडी, तर डबल हा, लिहिले. नाही लिहायचं, फक्त प्रॅक्टिस करायची. ओके. ओके. आणि हा पुढचा होमवर्कचा एक्झाम्पल आहे, तर हे कोणीतरी ऑलरेडी सॉल्व्ह केलं, तर याचं फक्त मी तुम्हाला आन्सर लिहून देते. ओके. तर आधी स्क्रीनशॉट घ्या मागच्या एक्झाम्पलचा. प्रॅक्टिस करा. स्वतः लिहिल्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही. ते पेज पीडीएफ करताना किती हे लागतं आणि काय येत नाही ते माहिती. हे होमवर्कचं एक्झाम्पल आहे, याच्यात काही खूप डिफिकल्ट नाहीये. फक्त एक्स आणि 1 आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर 1 असतं, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. वाटल्यास इथं साईडला लिहून घ्या मी सांगताना. ओके. तर हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ओके. दिस इज ऑल अबाउट कोशंट रूल. तर कोशंट रूलचं 2 मार्क्स ना एखादं एक्झाम्पल कधी विचारायचे कधी नाही, डिपेंड. ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे कुठलाही टॉपिक कधीही विचारू शकतात. तर हे होमवर्क साठी एक एक्झाम्पल फक्त घ्या, कारण मॅक्झिमम टाइम विचारलेले e raised to x, रूट एक्स किंवा साइन कॉस किंवा x+1 x-1. ओके.
तर हे एक्झाम्पल मात्र सॉल्व्ह करा, कारण नेमकं असं व्हायचं की होमवर्कला दिलेलंच एक्झाम्पल फायनल एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ओके, सो नेक्स्ट, दिस इज क्वेश्चन रूल. नेक्स्ट वन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन और चेन रूल. ओके, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे बघा, फंक्शनचं चॅप्टर शिकवताना एक लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला वडापाव आणि ब्रेड पॅटीसचे एक्झाम्पल सांगितलं होतं, बघा लक्षात असेल तर. तर काय म्हणजे कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, एका वडापाव म्हणजे पाव मध्ये वडा, बरोबर, आणि ब्रेड पॅटीस म्हणजे आतमध्ये ब्रेड आणि वरून वड्याचं जे काही असेल बेसन वगैरे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज कंपोजिट फंक्शन. मध्ये एफ ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स आठवत असेल नसेल, मी पीपीटी शेअर केले त्याच्यात बघा. ओके, मग कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, फंक्शन ऑफ फंक्शन और मिक्सचर ऑफ टू फंक्शन्स किंवा फंक्शनची चेन, मग त्यालाच काय म्हणतात, चेन रूल. म्हणजेच बघा आता फॉर एक्झाम्पल इफ y इज इक्वल टू असं फंक्शन, आता साइन एक्स इंटू लॉग एक्स नाही, साइन ऑफ लॉग एक्स, म्हणजे इथं दोन फंक्शन दिसतात की नाही, पहिलं साइन दुसरं लॉग आणि दोन्ही मध्ये एक एक्स कॉमन. पण जर असं असेल y इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स, तर हे कंपोजिट फंक्शन नाहीये की नाही. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन आहे का, नाही, हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे, याचा याला एक्स आहे, याचा याला एक्स आहे, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन नाही. मग इथं प्रोडक्ट रूल यूज करायला लागेल. ओके, पण साइन ऑफ लॉग एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन इज साइन, बाहेरचं फंक्शन, त्याच्या आतमध्ये परत लॉग आणि त्याच्या आतमध्ये परत एक्स. ओके, म्हणून याला काय म्हणतात, फंक्शनची चेन. का, एक मिनिट, इथं हे पहिलं फंक्शन असतं पूर्ण फंक्शन, त्याच्यातलं पहिलं फंक्शन कुठलं, साइन. ओके, त्याच्या आतमध्ये जायचं परत, दुसरं फंक्शन कुठलं असतं, लॉग, आणि तिसरं फंक्शन कुठलं असतं, एक्स. असे एकात एक फंक्शन्स असतात. ओके, मग त्यालाच काय म्हणतात, कंपोजिट फंक्शन. तर कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आहे, इफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज एनी कंपोजिट फंक्शन देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज, आता इथं हे दोन फंक्शन दिलेत की नाही, एफ ऑफ जी ऑफ, तर हे बाहेरचं जे फंक्शन असतं की नाही मेन फंक्शन एफ, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ, आणि तेव्हा हा जी ऑफ एक्स जो असतो की नाही आतलं फंक्शन, ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे असं. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याच्या आतलं फंक्शन, सेकंड फंक्शन, दॅट इज जी ऑफ एक्स. मग मी तुम्हाला हे पण सांगितलं, पण याच्यावरून व्यवस्थित कळेल. बघा आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता इथं हे एक मिनिट, साइन ऑफ log x. Okay, now we have to take derivative dy by dx is equal to, आता इथलं बाहेरचं मेन फंक्शन कुठलं आहे, साइन. ओके, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा बरं मला, cos. कॉस. ओके, बघा आता मी सांगते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, हे एकदा लक्षात आले की खूप इझी कन्सेप्ट आहे. साइन एक्सचं कॉस एक्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं साइन आहे असा आणि एक्सच्या ऐवजी लॉग एक्स आहे. ओके, मग काय येईल बरं डेरिव्हेटिव्ह, कॉस ब्रॅकेट लॉग एक्स. गुड गुड गुड, कोणी सांगितलं, नाव सांगा. प्रतीक साडे. अरे वा वा, गुड. कॉस ऑफ लॉग एक्स, कारण इथे एक्सची जागा कशाने घेतली आपली, लॉग एक्स न, मग इथलं कुठलंही फंक्शन असू देत ते एक्सच्या जागेवर नेऊन ठेवायचं. ओके, मग हे झालं आपलं फर्स्ट. आता साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, तेव्हा हा लॉग एक्स आहे असा ठेवला. ओके, आता हे साइनचं डेरिव्हेटिव्ह झालं, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन कुठलं आहे, लॉग एक्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके, आता हे स्टँडर्ड फंक्शन आहे की नाही आपलं लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे ना आपल्याकडे डायरेक्ट, काय आहे बरं, येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज, येस, एनीवन, 1/x. 1/x. ओके, मग हे स्टँडर्ड ऐका की, स्टँडर्डला आलो ना आपण एकदा, तर नंतर त्याचं कुठं डेरिव्हेटिव्ह घ्यायला आतमध्ये जायचं नाही. आता ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये पण एक दुसरं फंक्शन असतं, कुठलं, हा एक्स. ओके, पण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून तो आपण घेत नाही. ओके, मग आन्सर काय आलं तुमचं, इज इक्वल टू
cos of log x into 1 up into derivative of log x is 1 upon x. Okay, it can be written as cos of log x into 1 is cos of log x divided by x. ओके, हे तुमचं फायनल आन्सर. ओके, असं हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिले. हा कन्सेप्ट आपल्याला 4 मार्क्सचे जे मोठे मोठे एक्झाम्पल्स आहेत तिथे आपल्याला हे यूज करायला लागतं. आणखीन एक्झाम्पल्स आहेत पुढं, पण फॉर्म्युलापेक्षा हे याच्यावरून एक्झाम्पल वरून व्यवस्थित समजतं म्हणून दिली. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता हे त्या क्लासमध्ये का हा दोन्हीपैकी कोणतं पण एक आन्सर आहे का? दोन्हीपैकी कोणता पण एक आन्सर आहे का ते त्याच्यातून? आवाज नाही येते प्रतीक्षा. जे तुम्ही दोन्ही आन्सर दिलेत ना त्याच्यापैकी कोणता एकच आन्सर आहे का? नाही, आता ते ऑनलाईन पेपर मध्ये तुम्हाला कसंही येऊ शकतं म्हणून मी अगदी शेवटच्या स्टेप पर्यंत कुठलं विचारू शकतात असं दिलं. आता हे एक्झाम्पल त्या क्लासमध्ये मी वेगळं घेतलं असेल, तुम्हाला पीडीएफ वेगळी दिली असेल, म्हणजे दिलेली याच्यात वेगळं, हे मी साइन ऑफ लॉग एक्स वेगळं घेतले, तर स्क्रीनशॉट घ्या. वेगळं असेल तर लिहा, सेम असेल तर राहू द्या. कंपोजिट फंक्शन म्हणजे मिक्सचर ऑफ 2 फंक्शन्स. मग त्याच्यामध्ये बाहेरचं जे फंक्शन असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याच्या आतमध्ये मग असं फंक्शनची चेन असते, म्हणूनच याला काय म्हणतात, चेन रूल. ओके, आता नेक्स्ट इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहे बघा. लेट y इज इक्वल टू बघा साइन 3x. आधी मी बाय रूल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते आणि नंतर शॉर्टकट सांगते. डिफरेंशिएट with respect to x. Again same. What is the derivative of sin x? Sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? cos x. cos x. Okay. मग sin 3x म्हणजे x च्या ऐवजी आता इथं 3 आला, बरोबर? cos 3x. sin 3x चं cos 3x. ओके, हे पूर्ण फंक्शन आलं बाहेरचं, पण हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का? नाही, म्हणजे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला लागेल. बघा आता y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं cos 3x, पण त्याच्या आतमध्ये परत दुसरं फंक्शन आहे, कुठलं? 3x. 3x ओनली x नाही. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. मग इथं आणखीन एक फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. आठवते का? तिसरा फॉर्म्युला आहे तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युल्यात, समोर असतील तर कळेल. आहे का? Yes. ओके, मग cos 3x इंटू kx म्हणजे ही व्हॅल्यू k ची. ओके, आणि ही x ची x. ओके, याचा आन्सर काय असतं? k म्हणजे 3. ओके, त्याच्यानंतर या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय नाही करायचा. हा अँगलचा 3 आहे आणि हा आपला अल्जेब्राईक 3 आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह लिहिताना आधी अल्जेब्राईक लिहितो, 3 cos 3x. आता हे फायनल एक्झाम मध्ये काही एवढं सॉल्व्ह करत नाही बसायचं. आता तुम्हाला आयडिया सांगते मी. समजा तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4x, तर साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? cos. ओके, हा 4x आहे असा. ओके, आणि हा जो कोइफिशियंट आहे तो इथं बाहेर येतो की नाही? इथं बघा 3 ला 3 आलाय की नाही? तसंच समजा d dx ऑफ साइन 5x असेल तर काय येईल? हा 5 बाहेर घेऊ. 5 cos 5x. गुड, 5 cos 5x. हा 5 बाहेर घेतला तरी इथला 5 तसाच राहतो. समजा d dx ऑफ साइन 2x असेल तर 2 cos 2x. 2 cos गुड 2x. आता मी असंच कॉसचं घेऊ. एक मी सांगते, मग तुम्ही सांगा, किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगा. cos 2x, हा 2 बाहेर आहे असा, आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x, पण इथं मायनस साइन असल्यामुळे हा मायनस इथे घ्यायचा बाहेर, -2 साइन 2x. म्हणजे सेम तेच आले की नाही? 2 ला 2 बाहेर काढला आपण
आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 3x किती येईल? -3 sin 3x. गुड. -3 sin 3x. पण मायनस प्लस लक्षात ठेवायचं. ddx ऑफ cos 5x. -5 sin 5x. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. तिथं तुम्हाला जे दिले त्याच्यात आय थिंक हे कॉस्टचे नाही आहेत. ओके, सो टेक द स्क्रीनशॉट, कारण त्यांना वेगळं घेतलं होतं परत वेगळ्या पेजवर, ते सेव्ह पण नव्हतं केलं. एक मिनिट. क्रॉस चेक करा दिलेल्या पीडीएफ आणि हे एक्झाम्पल्स. हे तर नाहीत बदलत मेन एक्झाम्पल, पण इकडचे. ओके, मॅम, म्हणजे हा बोला ना. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x स्क्वेअर असेल तर? आहे की पुढं येत आहे ना, हळूहळू येऊया तुम्ही. स्क्वेअर असेल तर आधी स्क्वेअरचं घ्यायचं असतं. दाखवते ना, आहे पुढं. जाऊयात पुढे आपण. घेतलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट? येस मॅम. चला, तर आता a�3x. आता इथं पण खूप मोठं एक्झाम्पल आहे, तुम्ही बुक मध्ये बघाल तर. पण आता तुम्हाला सांगितलेल्या आयडियाने जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर फास्ट होतं. ओके, a�3x प्लस a⁻−3x. तर इथं कधी कधी e⁻ विचारतात, पण e⁻ डेरिव्हेटिव्ह e⁻x असतं, म्हणून मी ते तुम्हाला होमवर्कला देते आणि a⁻ मी स्वतः घेते. तर आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x चा फॉर्म्युला काय? log x. log a. a⁻x log a. अरे वा, a⁻x log a. तर आता इथं बघा dy/dx. तर आता इथं a⁻3x च काय येईल? a⁻3x log 3x. नाही, log a ना, log a. इथला नंबर. ओके, इनटू त्याचा कोइफिशियंट. आता तिथं मागं कसा साइनचा कोइफिशियंट घेतला तसं इथं एक्स चा कोइफिशियंट किती आहे? 3 आला. प्लस, मग ते जर करत बसला ना तसं जास्त उशीर लागतो. हे अशी आयडिया यूज केली तर चालते. ओके, परत a⁻3x चा a⁻3x इंटू लॉग a. हे कशाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं? a⁻3x इंटू इथे x चा कोइफिशियंट काय आहे बरं? -3. -3. गुड. इथं +3 घ्यायचा नाही, -3 घ्यायचा. ओके, मग आता हे सॉल्व्ह करू. बघा किती सोपं आलं. 3 a⁻3x इंटू लॉग a -3, ते प्लस मायनस मायनस केलं बरं का. a⁻3x लॉग a. तर दोन्ही मध्ये कॉमन काय दिसतं आता तुम्हाला? बोला. log a. 3 पण आहे ना? कॉन्स्टंट. 3 लॉग 1 दोन्ही कॉमन निघतं. मग राहतं काय फक्त a⁻3x a⁻3x. ओके, हे कॉमन घेऊन विचारतात किंवा असं विचारतात. दिस इज युअर फायनल आन्सर. तर हे फक्त इथं जे कोइफिशियंट घेतलं की नाही आपण, हे थांबा रेड पेनने दाखवतो. तर हा 3 आणि हा -3 हे फक्त इम्पॉर्टंट आहे. ते कुठून आलं, कसं आलं? तर एक्स चा कोइफिशियंट. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. आता कुणी अनुरागने विचारलं होतं ना, कॉस क्यूब एक्स असेल. कोण Yes, आहे ma'am. गाणं? देर इज समवन. फक्त लेक्चरचं रेकॉर्डिंग चालू आहे रे. ठीक आहे, झालं. नाही दिसत. आता इथं
अनुरागने विचारलं होतं की नाही कॉस क्यूब एक्स असेल तर, किंवा आता 2x चे घेऊयात आपण त्याच्यासाठी, पण आधी कॉस क्यूबचे घेऊ. तर फर्स्ट लक्ष द्या, लेट y इज इक्वल टू, हा क्यूब आहे की नाही, हा कॉसचा फंक्शनचा क्यूब आहे की नाही, मग आपण आपल्या सोयीसाठी काय करू, कॉस एक्स ब्रॅकेट. तर आता इथं मात्र हे बाहेरचं जे फंक्शन आहे ते कुठलं, क्यूबचं फंक्शन आहे. मग मी तुम्हाला एक एक सॉल्व्ह करून दाखवते. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब चं डेरिव्हेटिव्ह कसे घेतो, हा रेस टू च्या 3 समोर एक्स ची डिग्री 1 ने कमी, बरोबर, 3x². मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग एक्स क्यूबचं 3x² येईल. तर मला सांगा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स ब्रॅकेट क्यूबचं काय येईल. हा रेस टू च्या 3 समोर घेऊ. ओके, त्याच्यानंतर 3 हा cos कॉस 3 cos x square. x. गुड, 3 cos x स्क्वेअर. ओके, मग dy बाय dx इज इक्वल टू 3 cos x ब्रॅकेट स्क्वेअर. पण आता हे क्यूबचं डेरिव्हेटिव्ह झालं आपलं. ओके, याचं पण cos x चं बाकी आहे ना आणखीन त्याच्या आतमधलं फंक्शन, म्हणजे मग त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. ओके, बघा आता हा रेस्ट टू चा 3 आपण ब्रॅकेट मध्ये नेला होता की नाही, मग आपण काय करू आता, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आतमध्ये घेऊ, म्हणजेच कसं येईल, 3 हा फंक्शनचा स्क्वेअर cos स्क्वेअर x इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, -sin x. मायनस साइन एक्स. Minus sin x. मायनस साइन एक्स. ज्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस येतं ना त्याला ब्रॅकेट द्यायचं. ओके, मग हे मायनस साइन बाहेर घेऊ, -3 cos स्क्वेअर x इंटू साइन Sin एक्स. तर तसंच मी एक मिनिट पुढे आहे का बघू, नाही तर मी घेते. समजा आता हे कॉस क्यूब घेतलं, तसंच दुसरे एखादे y इज इक्वल टू साइन स्क्वेअर. ओके, तर साइन स्क्वेअर एक्स कसा लिहिता येईल आपल्याला, फक्त साइन असतं तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलं असतं की नाही आपण, साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय घेता तुम्ही, त्या साईडला घेऊन जातो, एक्स स्क्वेअरचं 2 sin. 2x, बरोबर. 2x. मग हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं काय लिहिणार, 2 sin x. 2 sin x. ओके, मग इथं लिहू आता आधी आपण dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x, पण हे स्क्वेअरचं झालं ना डेरिव्हेटिव्ह याचं, या स्क्वेअरचं. ओके, पण आणखीन साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह बाकी आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ओके, मग इज इक्वल टू 2 sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज Cos x. cos x. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. मग आता इथं मी स्क्वेअरचं दिलं, हे क्यूबचं आहे, असं तुम्हाला जास्तीत जास्त स्क्वेअर क्यूब पर्यंतच देतात, पण रेस टू 4 रेस टू 5 जरी दिलं तरी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. तुमच्या याच्यात पण दिलेले मी होमवर्क मध्ये असतील एखाद दुसरं, बघू, आणि होमवर्क किंवा नोट्स याच्यावर कम्प्लीट. हे घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी. मग इथे जर 2x वगैरे असेल की नाही अनुराग, तर आता समजा cos 2x असेल तर आपलं मागचं घेतलं तसं 2 बाहेर घ्यायचा, cos 2x चा मायनस साइन 2x. ओके, हे हळूहळू येईल पुढे पुढे. ओके. ओके, नेक्स्ट आता साइन कॉस झालं, अल्जेब्राइक झालं, आता लॉग कडे येईल. ओके, इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ 3x प्लस 2. तर फायनल एक्झाम मध्ये ना लॉगचे फंक्शन खूप काय म्हणतात फेवरेट आहेत बोर्डचे, त्याच्यातलेच विचारतात जनरली. ओके, लॉग ऑफ 3x प्लस 2. तर आता इथलं बाहेरचं फंक्शन कुठलं आहे, मेन फंक्शन बोला.
बोला, सांगा. लॉग एक्स. हा, पहिलं Log. डेरिव्हेटिव्ह लॉगच. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय घेतो आपण? 1/x. एक्स. ओके, आता इथं काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 3x प्लस 2 याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 अपॉन 1/3x plus 2. 1/3x plus 2. ओके, dy by dx is equal to 1/3x plus 2. ओके, पण x चा कोइफिशियंट अदर दॅन 1 आहे, मग त्याच्या आतमध्ये पण दुसरं फंक्शन आहे की नाही? हे झालं लॉगचं डेरिव्हेटिव्ह. त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन कुठलं आहे? 3x प्लस 2. 3x प्लस. ओके, तर आता इथे कुठले कुठले फॉर्म्युले यूज करायचे ते आधी मी लिहून देते. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx काय? K. ओके, ओनली k म्हणजे कॉन्स्टंट 0. 0. तर ह्या दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. ओके, आता इथे लिहू आन्सर आपण. 1/3x प्लस 2 इंटू kx काय आहे? k. 3. इथं 3 म्हणजे हा k इंटू 3 प्लस 2 चे डेरिव्हेटिव्ह 0. 0. ओके, 3 प्लस 2 राहतो, मग 5 डिवाइड बाय असे येते. ओके, इज इक्वल टू 1 into 3 is 3 divided by 3x plus 2. 2. तर ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला फसवण्याचे किंवा कन्फ्युज करण्याचे बरेच हे असतील. आता ह्या 3 ला हा 3 कॅन्सल करून तुम्हाला 1/x plus 2 असेही आन्सर विचारू शकतात. तर इथं प्लस 2 आहे पुढं, म्हणून या 3 ला हा 3 कॅन्सल होत नाही. जर 3 कॉमन आला दोन्ही मधून तर तो कॅन्सल होतो. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. ओके, परत हे इंटरेस्टिंग. आता कसं आपण sin 2x घेतला, sin 3x, sin 4x किंवा sin स्क्वेअर x, cos क्यूब x, तसं आता हे पण इंटरेस्टिंग आहे बघा. साइन इनवर्स. आता इनवर्स ट्रिग्नोमेट्री. ओके, लेट फक्त कन्सेप्ट एकदा लक्षात आलं ना, मग फंक्शन कुठलेही देऊ दे तुम्हाला ते आपोआप येतात. ओके, साइन इनवर्स रूट एक्स. तर इथले दोन फंक्शन कुठले आहेत मला सांगा बरं तुम्ही आता. Sin पहिलं inverse and root x. पहिलं फंक्शन साइन इनवर्स. तर मला सांगा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स काय असतं? 1/√1 minus x square. अरे वा, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर आता इथेच मी लिहून दाखवते तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स च्या ऐवजी रूट एक्स. सांगा बरं आता काय येईल? हा 1 तर आहे असा. ओके, त्यानंतर हा रूट पण आहे असा. हा 1 मायनस हा ब्रॅकेट रूट एक्स स्क्वेअर. हा, ओके, एक्स च्या ऐवजी फक्त रूट एक्स घेतलं. आता इथे लिहू आधी आपण, मग पुढे जाऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx इज इक्वल टू, आता इथे घेतले आपण इकडच्या साईडला बघा, साइन इनवर्स ऑफ रूट एक्स चा 1/√1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह झालं आपलं इंटू
त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन कुठलं आहे, आता त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ना आपल्याला. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स. ओके, मग आता रूट एक्स स्टँडर्ड आहे, मग त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन येणार नाही. ओके, स्टँडर्ड म्हणजे ज्याचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर इथं 1 मायनस या रूटला हा स्क्वेअर कॅन्सल. ओके, मग इथे इकडे दाखवते मी तुम्हाला. या स्क्वेअरला हा रूट कॅन्सल म्हणजे काय राहतं, फक्त 1 मायनस एक्स into derivative of root x. Tell me the derivative of root x. 1/2 रूट एक्स. अरे वा, 1/2 root x into 1/2 root x. तर आता फायनल एक्झाम मध्ये आधी मी तुम्हाला काय सांगितलं, अल्जेब्राईक 1 into 1 1 डिवाइड बाय अल्जेब्राईक म्हणजे नंबर 2. हा, पण आता इथं काय करायचं, दोन्हीला स्क्वेअर रूट आहे की नाही, तर ह्या दोन टर्म ज्या आहेत ना एक्स आणि 1/x त्या एकाच रूट मध्ये लिहायच्या. त्या कशा लिहायच्या, एक्स इंटू 1 मायनस एक्स. म्हणजे बघा, याला पण रूट राहतो, याला पण रूट राहतोय, फक्त ते दोन्ही रूट आपण एकत्र केले. तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला एक्झाम आन्सर असं विचारू शकतात. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. बघा अनुराग, इथं आला. आता इथं मात्र जास्त फंक्शन्स आहेत. ओके, म्हणजे बघा आता प्रत्येक 2x वगैरे आलं. रूट माहिती आपल्याला, साइन 2x माहिती, पण लक्ष द्या y इज इक्वल टू रूट ऑफ साइन 2x. ओके, तर आता इथलं मेन बाहेरचं फंक्शन कुठलं आहे, कोणतं आहे? बोला ना. रूट. हे बघा, 3 फंक्शन आहेत. रूट आहे आणि त्याच्या आतमध्ये साइन आहे, म्हणजे बाहेरचं फंक्शन कुठलं आलं, रूट. ओके, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण, 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स. मग मला सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन 2x काय लिहिणार आपण? 1/रूट साइन 2x. 1/2 रूट साइन 2x. ओके, हे याच्यावरून लिहून दाखवलं मी. आपण लिहूया तिकडे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू रूटचं घेतलं आपण 1/2 रूट साइन 2x. हे तर झालं, पण आणखीन त्याच्या आतमधलं दुसरं फंक्शन, हे फक्त रूटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण. दुसरं फंक्शन कुठलं आहे, 2 डायरेक्ट पण लिहिलं तर चालेल, पण आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. तिने बरोबर सांगितलं आन्सर, पण डायरेक्ट सांगितलं. ओके, मग इज इक्वल टू हे बाहेरचं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट साइन 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x. इथं हा 2 कॉन्स्टंट बाहेर घेतो आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 2x. म्हणजे बघा, आपण तिथे हे डायरेक्ट लिहायला शिकवलं की नाही मी तुम्हाला, त्याचा यूज इथं झाला. आता इथं या 2 ला हा 2 कॅन्सल होऊ शकतो, कारण हा न्यूमरेटरला आहे आणि हा डिनॉमिनेटरला. ओके, मग आन्सर इज cos 2x डिवाइड बाय रूट साइन 2x. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, मग असं कुठलेही फंक्शन असू देत, फक्त एक्सटर्नल फंक्शन पासून इंटरनल फंक्शन पर्यंत जायचं.
आता नेक्स्ट, आता येईल तुम्हाला हळूहळू. आता आपण sin 2x, cos 2x, sin 3x घेतले की नाही. आता टॅनच घेऊयात एखादं. y इज इक्वल टू tan ब्रॅकेट 4 मायनस 3x. ओके, आधी मी इथे लिहिते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय? sec square. सेक स्क्वेअर. sec x into tan x. tan x चं डेरिव्हेटिव्ह Sec square. sec x square. सेक स्क्वेअर. Sec square x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता इथं tan चं काय आहे? tan x च्या ऐवजी 4 मायनस 3x. मग काय येईल? 4 minus 3x. सेक स्क्वेअर हे फंक्शन आहे असं, फक्त x चा काय झाला? 4 मायनस. ओके, मग बघा इथं डेरिव्हेटिव्ह लिहू आपण आता. dy बाय dx इज इक्वल टू tan चं सेक स्क्वेअर 4 मायनस 3x. तर आता साइन कॉस मध्ये मी तुम्हाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं लिहून देते, पण याचा पण शॉर्टकट आहे. इंटू किंवा लिहू इथंच इंटू एक्सचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट काय आहे बरं इथं? आता 4 minus 3x. एक्सचा कोइफिशियंट सहगुणक -3. मायनस 3. चला तुमचं आन्सर. आपलं साइन कॉस सारखं घेतलं. -3 कॉन्स्टंट अल्जेब्राईक बाहेर सेक स्क्वेअर 4 मायनस 3x. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे साईडला मी लिहून देते डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 मायनस 3x म्हणजे 4 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं म्हणजे 3 -3. हा -3 कुठून आला? तर इकडून. एक मिनिट, हा -3 इम्पॉर्टंट आहे. ओके, हा -3 कुठून आला? इकडून. मग बघा. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. ओके, मग बघा आता आपण 2 फंक्शन, त्याच्यानंतर आता 3 फंक्शन वर आलो. 3 म्हणजे बघा आता इथं हे पहिलं लॉग, दुसरं साइन आणि तिसरं 4x मायनस 3. तिसरं असतं पण इथं पण आपल्याला शॉर्टकट सांगितलं इंटू एक्सचा कोइफिशियंट घ्यायचा साइनचा डेरिव्हेटिव्ह घेताना. ओके, पण आता आधी एक एक सॉल्व्ह करत जाऊयात आपण. लेट y इज इक्वल टू पेन बदलून लॉग इन ब्रॅकेट साइन. मग तुम्हाला एकदा याची आयडिया आला ना तर तुम्ही खूप फास्ट सॉल्व्ह करू शकता. आता मला सांगा लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/x. 1 upon x. x. लॉग ऑफ साइन ऑफ 4x मायनस 3 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 upon sine of 4x minus 3. अरे वा, 1 अपॉन साइन 4x मायनस 3. ओके, मग इथे तुम्हाला पाहिजे असेल तर साईडला लिहून देते. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज 1 अपॉन x. मग इथं हे लॉग आणि हा पूर्ण काय होता तुमचा x. ओके, मग 1 अपॉन साइन 4x मायनस 3 इंटू आता कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल बरं? आपलं दुसरं Sin x. फंक्शन साइन नाही, x नाही, साइन 4x मायनस 3. ओके, मग आता मला सांगा हे, हा बरोबर 1 अपॉन हा राहू द्या असंच साइन 4x मायनस 3. सांगा बरं मला आता साइन 4x मायनस 3 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? Cos 4x Cos 4x minus minus 3. cos 4x मायनस 3 एवढंच येईल का? पुढे घ्या मॅम. d अपॉन dx 4x minus 3. हा, पण याला शॉर्टकट सांगितलंय ना.
4 हा इंटू 4 का बरं घेतला? कोणी सांगितलं त्यांनी सांगा आता. हा 4 म्हणजे काय आहे? x चा हा कोएफिशियंट. कोइफिशियंट ऑफ एक्स. ओके, इथे लिहून देत आपलं शॉर्टकट नंतर लक्षात राहावा म्हणून. ओके, हा एक्स चा. ओके, इथला एक्स चा कोइफिशियंट घेतला. ओके, इथं 4. मग आता इथं कॉन्स्टंट टर्म अगोदर लिहू. इज इक्वल टू हा 4 कॉन्स्टंट आहे बरोबर. 1 इंटू 4 तो बाजूला घेऊ ब्रॅकेट मध्ये, किंवा इथं न्यूमरेटरला काय राहतं, cos 4x मायनस 3 डिवाइड बाय साइन 4x मायनस 3. तर हे कॉस आणि साइन सोडलं तर हे 4x मायनस 3 4x मायनस 3 सेम आहे की नाही. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा, cos x डिवाइड बाय साइन x. काय आहे बरं? साइन डिवाइड बाय कॉस टॅन Cot असतं. x. कॉस डिवाइड बाय साइन कॉट. ओके, आन्सर इज हा 4 आहे असा इंटू कॉस अपॉन साइनचं कॉट आणि अँगल 4x मायनस 3. ओके, मग असंच तुम्हाला हे लॉग साइनच्या ऐवजी लॉग कॉस किंवा 4x मायनस 3 च्या ऐवजी 3x मायनस 4. फक्त डोळे आणि डोकं शांत ठेवायचं. आधी याची प्रॅक्टिस करा तुम्ही, बट ऑब्वियस तुम्हाला नंतर नंतर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत जातील. घ्या आता. तर ना ठीक आहे, थोडेच राहिलेत, पण तिथे प्रोडक्ट रूल वगैरे यूज करायला लागतो. म्हणजे मला काही नाही, माझं लेक्चर नाहीये नेक्स्ट, पण तुमचं लेक्चर आहे. सो आज बरेच सारे एक्झाम्पल्स झाले, भरपूर सारे, बरेच सारे. ठीक आहे, तर जेवढे एक्झाम्पल्स घेतले तेवढ्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा. ओके, ऑलरेडी बऱ्याच जणांनी मी दिलेल्या नोट्स त्यांच्या लक्षात नाही आलं, म्हणजे मी असं न शिकवता नोट्स देत नाही कधी, पण ते CO1 CO2 चा सिलेबस वेगवेगळा असल्यामुळे झालं. ओके, तर आता अटेंडन्सची लिंक देते मी, तेवढी फक्त